36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये अल्पवयीन मुलींसह महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अश्लील व्हिडिओचा मास्टरमाइंड आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद वय वर्ष 19 याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीची कसून चौकशी करून काही तासातच त्याच्या साथीदारांना सुद्धा ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय. न्यायालयानं आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात महिला आक्रमक होऊन संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध 294 बालकांचे लैंगिक शोषण, पोस्को अधिनियम कलम 108 आणि 12 तसेच माहिती तंत्रज्ञानानुसार गुन्हे दाखल केलेत. परतवाडा अचलपूर शहरातील सर्व दुकानदारांनी या घटनेचा निषेध म्हणून सर्व दुकाने बंद केलेले होते. शहरामध्ये सन्नाटा पसरला होता. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. ही घटना अतिशय निंदनीय असून अतिशय घृणास्पद आहे. अमरावती जिल्ह्यातील महिला आक्रमक होऊन त्यांनी पोलीस स्टेशन परतवाड्याचे ठाणेदार यांना निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पुन्हा अशा घटना शहरामध्ये घडू नये असं सांगितलंय. तसेच शहरातील अति संवेदनशील ठिकाणचे CCTV कॅमेरे बंद असून ते सुरू करावे आणि शहरातील कोचिंग क्लासेस, हॉटेल व्यवसाय, लॉजिंग, पर्यटन स्थळे अशा ठिकाणांवर आपलं लक्ष असावं असं महिलांनी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना सांगितलंय. जागे होतात आणि नंतर मात्र सगळे शांत बसतात. मग याच्यावर उपाययोजना म्हणून सातत्याने काय होतं, महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मग CCTV कॅमेरे बंद आहे, तुम्ही गस्त घालता, तुम्हाला या निर्जन जागा लक्षात येतात, जिथे धोके आहेत अशा जागा तुम्हाला लक्षात येतात. मग तुम्ही किती पत्र दिले महानगरपालिकेला? त्यांच्याकडे नाही म्हणून उत्तर आहे. त्यांनी पत्र दिलेलं नाही. बेसिकलाच तुम्ही हात घालत नाही आणि नंतर सगळ्या कारवाई करताना काय अर्थ आहे? लाखो रुपये, कोटी रुपये या सगळ्या बजेटवर खर्च होतात. मग कॅमेरे बंद कसे पडतात? स्ट्रीट लाईट बंद कसे पडतात? जिथे ट्युशन्स घेतल्या जाते, आम्ही आता त्यांना उपाययोजना दिल्या. आम्ही सगळ्या महिलांनी, आम्ही फक्त नुसतं तक्रारी करण्यावर थांबलेलो नाही, तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून आम्ही त्या लोकांना सांगितलं की जिथे क्लासेस चालतात त्या ठिकाणी मुलं फी देतात, आई वडील कष्ट करून फी देतात आणि मुली जर अशा पद्धतीने तिथे जाऊन जर वेगळे धंदे करत असेल तर त्या पाल्यांना माहीत नसते. म्हणून त्या क्लासमध्ये गेल्यानंतर त्याचा थंब घेतला पाहिजे, त्याचं सर्क्युलर काढलं पाहिजे आणि ते पत्र तिच्या आईला वडिलांना घरी पाठवलं पाहिजे की 2 तास आमच्या क्लासमध्ये तुमची मुलगी आहे, इतके वाजता क्लास सुरू होते, इतके वाजता क्लास संपतो, याच्यानंतर जबाबदारी तुमची आहे. फक्त पोलीस डिपार्टमेंट, सामाजिक संस्था, संघटना, पक्ष यांनी फक्त हे सगळं करून चालणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांना, आईवडिलांसहित, भावांसहित सगळ्यांना, युवकांना, महिलांना, सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल. सगळ्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. काय हिंमत आहे एका माणसाची? 350. संतापजनक, घृणास्पद असं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि सातत्याने 3-4 दिवस झाले मीडियावर हे सगळं फिरत आहे. संपूर्ण देशासमोर आणि संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे गेलेलं आहे. नुकतंच अशोक खरातचं जे प्रकरण निघालं होतं त्याहीपेक्षा आम्ही असं म्हणू की हे प्रकरण गंभीर आहे. कारण जो आरोपी आहे तोही एकदम 19 वर्षाचा आहे आणि त्यामध्ये ज्यांच्यावरती शोषण झालेलं आहे, ज्या मुली त्यामध्ये सहभागी आहेत त्यासुद्धा कमी वयाच्या आहे. म्हणजे देशाची जी नवीन पिढी आहे, भावी पिढी आहे, जे नागरिक आहेत ते जर आता अशा प्रकारचे घडत असतील तर खरंच आपला देश कुठे जाईल याची एक आम्हाला चिंता लागलेली आहे. आणि त्यानिमित्ताने आम्ही आज इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. इथे कुठलाही पक्ष नाही, कुठलाही जाती धर्माचा नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, त्याला जात नसते आणि ज्या पीडित आहे त्यांनासुद्धा जात नसते. एक पुरुष आणि महिला ह्या 2च जाती आहे आणि म्हणून आज आम्ही इथे रस्त्यावर उतरलेलो आहोत. सर्वच स्तरातील महिला आहे, अनेक पक्ष असतील, अनेक संघटना असतील. आज फक्त महिला जात म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहोत. आणि आता यामध्ये ज्या प्रशासनाच्या ज्या सोयी इथे कमी पडत आहे, जे त्यांचं शासन आणि सुव्यवस्थेचं जे काही आम्हाला इथे कमतरता जाणवत आहे त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचणार आहे. ते कुठलंही कार्यालय असो, नगर परिषद असो, तहसील ऑफिस असो किंवा आणखी कुठलं SP ऑफिस असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. ज्यांची जी जबाबदारी आहे त्यांच्या लक्षात आणून देणार आहे या निमित्ताने. आणि त्यांच्याजवळ काही कमी असेल, म्हणजे जिथे शासन कमी तिथे आम्ही आता इथून आम्ही असंच बोलणार आहोत प्रत्येक ठिकाणी. जर तुम्हाला तुमचं काही मॅनपॉवर कमी असेल तर आमचा घ्या. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, ह्या ज्या महिला आहेत, आम्ही घर सोडून बाहेर जे काम करतो, समाजात वावरतो, त्यामुळे आमचीसुद्धा जबाबदारी वाढलेली आहे या निमित्ताने. आणि म्हणूनच आज आम्ही शासनाला सुद्धा एक विश्वास देऊ इच्छितो की तुम्हाला जिथे वाटेल तिथे आमचं सहकार्य घ्या, आम्ही तयार आहोत. आणि आज जे काही नगरसेवक निवडून दिलेले असतील, जेही नगराध्यक्ष असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या तरी कार्यक्षेत्रामधला आपला जर प्रभाग असेल त्या प्रभागामधल्या काय सोयी सुविधा आहे, कुठे कमी आहे, कुठे कॅमेरे कमी आहे आणि या मुलींच्या दृष्टीने काय काय सोयी करता येईल याचा सुद्धा गांभीर्याने त्यांनीही विचार करायला पाहिजे.
हे शहरामध्ये नगराध्यक्ष पण महिला आहे. महिला असू द्या पुरुष असू द्या याला काहीच हे नाही आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे, तुम्हाला आम्ही त्या खुर्चीवर बसवलेलं आहे, तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आमच्या याच्यामध्ये शासन आणि सुव्यवस्थेचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करणार, नक्कीच करणार. आणि या निमित्ताने आम्ही सर्व महिलांकडून आज म्हणजे एक चीड निर्माण झालेली आहे की आपल्याला कुठेतरी हे बदलायचं आहे. यामध्ये मीडियाचा सुद्धा आम्हाला सहभाग आवश्यक आहे. ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर दाखवा. कुठे शहरामध्ये काय कमी असेल, काही कमतरता असेल, हे तुम्ही तुमच्या माध्यमातून बाहेर दाखवा. तिथे आम्ही पोहोचू, तुम्हाला आम्ही सुद्धा सहकार्य करू, तुमच्यावरही काही ऑब्जेक्शन येणार नाही. तर आपण अशा पद्धतीने सहकार्य करायचं आहे. आता आम्ही इथून नगर परिषद कार्यालयामध्ये जाणार आहोत, तिथे सीओची भेट घेणार आहोत. सीओ साहेबांसोबत मिटिंग ठरलेली आहे, तिथे सुद्धा आम्ही त्यांना हेच बोलणार आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.